कॉमन मिस्टेक्स अशा असतात की तुम्ही गेल्या तुम्हाला कळतं की अरे फ्लोरिंगमध्ये कुठेतरी इकडे 2 इंच इकडे 4 इंच आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही प्रॉपर डायगोनल्समध्ये रूम्स केलेल्या नाही आहेत. इव्हन पेंट आहे की मोस्ट ऑफ द टाइम पेंट कुठे प्रॉपर त्याचा फिनिशिंग आलेली नसते, किंवा लिकेजेस आहेत की जे मोस्ट ऑफ द लोक वॉटरप्रूफिंग होताना त्याची क्वालिटी मेंटेन करत नाही किंवा क्युरिंग मेंटेन नाही करत, त्याच्यामुळे लिकेजेस होतात. सो ह्या कॉमन गोष्टी सगळीकडे आहेत, बट ह्या त्यावेळेस रेक्टिफाय करणं एवढं इझी नाहीये जेवढं प्रोजेक्ट ते कन्स्ट्रक्शन फेज मध्ये असताना ते रेक्टिफाय करणं किंवा त्या चुका त्यावेळेसच आयडेंटिफाय करून त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला वॉटरप्रूफिंग करायचंय, सो मी जनरली आरसीसी सर्फेसवर वॉटरप्रूफिंग करताना एखाद्या टॉयलेट बाथ किंवा टेरेसचं, सो मी सगळ्यात अगोदर तर मी सरफेस प्रिपेअर केला पाहिजे. तर सरफेस प्रिपेअर करून मी आधी आरसीसी लिकेज आहे की नाही ते टेस्ट केलं पाहिजे, की माझं मेन आरसीसी लीक असेल तर मला वॉटरप्रूफिंग वर नंतर जे काही करायचंय त्याच्यावर थोडाफार इम्पॅक्ट होऊ शकतो. तर आरसीसी कुठे लीक असेल तर मग त्याला अगोदर बेस कोट करणं, त्याच्यानंतर बेस कोटला परत क्युरिंग करून टेस्ट करणं, मग त्याच्यानंतर ब्रिक बेट करणं, त्याला क्युरिंग करणं आणि मग फायनल कोट करणं. आणि मग ते कोट झाल्यानंतर त्याला प्रॉपरली क्युरिंग करून त्याची टेस्टिंग घेऊन ते लीक आहे की नाही ते व्हेरीफाय करणं फार गरजेचं आहे. जेव्हा एंटायर बिल्डिंग रेडी होती आणि मी आज क्लायंट म्हणून तिकडे राहायला जातोय आणि मी आता जर चुका त्या काढायला गेलो तर ती एवढी इझी थिंग नाहीये की ती इमिजिएट रेक्टिफाय होईल.